ठाणे शहरातील ठाणे-नाशिक समृद्धी महामार्ग रस्ता नूतनीकरण व रुंदीकरणाचं काम MSRDCच्या वतीने गेल्या काही महिन्यांपासून वेगाने सुरू झालं आहे। तर रस्ता रुंदीकरण करून वाढवत असतानाच रस्ता बनवण्यासाठी खारेगाव परिसरातील स्मशानभूमीजवळील सुरू असलेल्या खारेगाव भुयारी मार्ग बंद करणार असून खारेगावात व स्मशानात जाण्यासाठी नागरिकांची गैरसोय निर्माण होऊ शकते। या पार्श्वभूमीवरती सदर रस्ते कामात सतत पाठपुरावा करणारे माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सदर कामाची पाहणी करण्यात आली। या प्रसंगी उमेश पाटील म्हणाले की 2012 या ठिकाणी अनेक अपघात होत होते। हा रस्ता बंद झाल्यास पूर्ण खारेगाव पारसिक नगर नागरिकांना त्रास होऊ शकतो। पण 15 फूटची मोरी 45 फूट करत आहात, परंतु पर्यायी रस्ता देणं गरजेचं आहे, जेणेकरून पलीकडे असल्यास स्मशानभूमीकडे जाण्याचा मार्ग सुकर होईल, कारण ही मोरी बनवण्यासाठी जवळजवळ 4 महिने लागणार आहेत। सदर कामामध्ये योग्य तो मार्ग काढावा अशा सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्यात। याविषयी माजी नगरसेवक उमेश पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना माहिती दिली आहे। यावेळी ज्येष्ठ नेते दशरथ पाटील, युवा नेते राकेश पाटील, खारेगाव भूमिपुत्र कृष्णा भगत, जयहिंद पाटील, विनोद पाटील, संतोष पाटील यांच्यासह MSRDCचे रणोज कुमार मलिक, संदीप यादव यांसह इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते। रस्ता ऑलरेडी होता तो 2012ला आम्ही श्रमदानाने अनेक अपघात झाले होता। कृष्णा भगत इथं स्थानिक भूमिपुत्र आहेत, वास्तविक स्मशान पाठीमागे आहे। हा रस्ता बंद झाल्याने संपूर्ण खारेगाव असेल पारसी नगर पर्याय रस्ताच नाही। आमची स्पष्ट मागणी आहे की आपण 15 मीटरची मोठी 45 फूट घेतलेली आहे, पर्याय रस्ता असला पाहिजे। आज आम्हाला हवेवर तुम्ही जर रस्ता दिसेल तो पर्याय होऊ शकत नाही। आमचं म्हणणं तुम्ही बॉक्स टाईप असा असतो, बॉक्स करा, त्यातून कमी 4-5 लोक तरी गेली पाहिजे। आता या मोरीला माजी केंद्रमंत्री कपिल पाटलांसमोर भेट दिलेली आहे। ज्येष्ठ नेते दशरथदादा पाटील होते, कृष्णा भगत, जयहिंद पाटील, राकेश पाटील होते आणि अधिकारसुद्धा आलेले आहेत। त्यांना आम्ही सांगितलेलं आहे की आपण पर्याय रस्ता शोधलं पाहिजे, का हा रस्ता बंद करणार नाही। त्यांनी आम्हाला सांगितले की कॉर्पोरेशनचं काही हातीमध्ये सुरेचं काम सुरू आहे, हा काम पूर्ण झालं 2-4 दिवसात आम्ही पर्याय रस्ता देतो। तर त्यानंतर तसं होणार नाही, कारण एखादा घटना घडल्यानंतर स्मशानभूमीला कोणाला जाता येणार नाही। तर पर्याय रस्ता करा। आणि त्यांनी सांगितलं हे काम 4 महिन्याकरता आहे। आम्ही सांगतो तुमची डिझाईन आम्ही पाहिलेले आहे, केंद्रमंत्री कपिल पाटील स्वतः पाहिले, ज्येष्ठ नेते पाहिलेले आहे। आपण याचा थोडा बदल केला तर हा रस्ता बंद होणार नाही। कारण काय होणार आहे, उद्या एखाद्या घटना घडल्यानंतर आम्हाला वरून जावं लागणार आहे। उद्या एखादा घटना घडली तर जबाबदार कोण राहणार आहे, याची दक्षता त्यांच्या अधिकाऱ्यांनी घेतलेली आहे। त्यामुळे मला वाटतं पर्यायी या संदर्भात व्यवस्था करून मला सुद्धा असं वाटतं।